नमस्कार मंडळी. मी निशांत आवरे आणि निवडक उद्योजकच्या ह्या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांनी स्वागत. आणि स्टार्टअप वर्ल्ड मधले संज्ञा, परिभाषा, जार्गन जे म्हणतात त्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्या मराठी भाषेत सोप्या करून सांगण्याचा आम्ही एक प्रयत्न केला. पण आता आणि आपण मागच्या पॉडकास्टला बोलता बोलता बोललो पण होतो की हे फायनान्शियल इयर एंडचं आठवडा आहे आणि मग बऱ्याच ठिकाणी लगबग चालू असते आणि आपण व्यवसाय करताना आपल्यालाही त्याच्यातल्या काही गोष्टी उरकून घ्यायच्या असतात. त्याच्या हिशोबाने एक थोडासा ब्रॉडर टॉपिक असा दिसतो तो की आपल्याला आपल्या व्यवसायातले वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, त्या हिशोबाने येणारं प्रॉफिट आणि ते आकडे समजतात का? आणि हे आकडे जर आपल्याला वर्षाच्या सुरुवातीपासून माहीत असतील, मागच्या वर्षी काय घडलं आणि त्याच्यातून आपण काही बोध घेत असू, तर वर्षभर अगदी दररोज बिझनेस चेक न आपलं व्यवस्थित चालतं, हे फाउंडर, ओनर किंवा जो पण व्यवसाय चालवतोय त्याच्या डोक्यात ठेवण्यासाठी, राहण्यासाठी काही गोष्टी आपण उलगडून दाखवू शकतो आकड्यांच्याच स्वरूपाने. आणि त्याला ते बिझनेस मॅनेज करायला सोपं जाईल, त्याचे ऑन द गो डिसिजन्स चुकणार नाहीत वगैरे वगैरे. तर असा हा एक विषय आम्हाला वाटला की त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि त्याबद्दल आज बोलणार आहोत. पण तत्पूर्वी थोडक्यात जरा निवडक उद्यमी बद्दल. निवडक उद्यमी हा एक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. याचं उद्दिष्ट असं की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि एक मराठी समाज जो व्यवसाय तितकासा अग्रेसर नाही अशी अशी परिस्थिती जी आहे, तर त्या मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, जिथे ते नंतर रेफर करू शकतील, फॉल बॅक करू शकतील किंवा काही गोष्टींचा उलगडा झाला नसेल तर आम्ही जे जे विषय घेतले त्या विषयावरचे पॉडकास्ट पाहून ते स्वतः तो विषय समजावून घेऊ शकतील. एक रेडीमेड रिसोर्स. अर्थात ह्याचा अर्थ फक्त ग्रुप मराठी व्यवसाय करत आहे असं अजिबातच नाही. कोणी इथे जॉईन होऊ शकतं. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडक उद्यमीला 4 वर्ष झाली. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म तर्फे सभासद मंडळी भेटायची आणि त्याच्यातलं एक ऍक्टिव्हिटी अशी होती की दर शुक्रवारी आम्ही एक झूम मीटिंग घ्यायचं. हेच विषय, कारण व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवरती जिथे सतत आम्ही कनेक्टेड असतो तिथे प्रत्येक जण आपापल्या येणाऱ्या अडचणीविषयी काही ना काही बोलायचं आणि मग त्याच्यावरती चर्चा व्हायची. आणि तेच विषय समजा पॉडकास्ट मध्येच आपण घेतले तर ते थोडस व्यापक प्रमाणात अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल असं आम्हाला वाटलं. त्यामुळे झूम मीटिंग हॅज बीन कन्वर्टेड टू पॉडकास्ट. आता ह्या पॉडकास्ट बरोबर जे काही बाकीच्या गोष्टी आम्ही करतो, खास करून व्हॉट्सअप वरती जे काही आमच्या चर्चा चालतात त्याची एक माफक फी आहे वर्षाची, 3,540 रुपये. असं म्हणतात की आपल्या मानसिकतेत बदल घडायचा असेल तर आपल्या आजूबाजूला तशी मंडळी असली पाहिजे आणि ह्यावर तुमचा विश्वास असेल तर निवडक उद्यमी या प्लॅटफॉर्मला तुम्ही कन्सिडर करू शकता. अजून एक गोष्ट आम्ही जरा सुरू केली, कारण इकडे बरीच मंडळी असे आहे जे 15, 20, 25, 30 वर्ष व्यवसाय करतात. त्यांचे त्यांचे आपापले अनुभव आहेत. तर उदयोन्मुख नवउद्यमींना ते जर शेअर करता आले, त्याचं समुपदेशन करता आले तर आम्हाला असं वाटतंय की सुरुवातीलाच काही ज्या चुका होतात त्या टाळता येतील इतरांबद्दल. तर तसंही आम्ही करतो. एखादं सेशन तुम्हाला मोफत मिळू शकेल त्याबद्दल. आणि तुम्ही व्हॉट्सअपला जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही पार्ट ऑफ मेंबर व्हाल, तुम्ही सगळ्या चर्चांचा तुम्ही सहभाग होऊ शकता. तर असं आहे थोडक्यात निवडक उद्यमी. आजच्या विषयाबद्दल थोडं सुतवाच मी केलं. सौमित्र सर आज जरासा तो विषय अजून आपल्याला उलगडून दाखवतील. तर हँड ओव्हर टू यू सर. थँक्यू. निशांतनी सांगितलंच की ह्या पॉडकास्टचा मतलब काय आहे. आता हे उप 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 असे पॉडकास्ट होत आहेत, तर ते उप उप म्हणायच्या ऐवजी आपण त्या त्या वेळेला लागणारे रिलेव्हंट असं जास्त समर्पक म्हणत जाऊया. तरी सुद्धा आपण एक जे भान आहे हे विसरलेलं नाही आहे की हा सगळा व्यवसायाच्या रेडीनेसचा किट असं समजा तुम्ही. दिस अ बिझनेस रेडीनेस किट आहे असं समजा तुम्ही. तर ओके. व्यवसाय सुरू करायच्या आधी साधारण काय काय गोष्टी असायला हव्यात याचा आढावा घेताना हे पॉडकास्ट चालू आहेत. आणि हे सगळं जे ज्ञान आहे, माहिती म्हणूया ज्ञानपेक्षा,
माहिती सगळी जी इंग्रजीत अडकून पडली ती आपण मराठीत डिकोड करतोय. सुरुवातीला ही एकामागे एक एक आठवडा वाट बघायला लागतोय पॉडकास्टसाठी. परंतु पुढे जाऊन तुम्हाला हा कंटेंट लिंक स्वरूपात मिळाला. तर मला मला वाटतं 12वं का 13वं पॉडकास्ट असेल हे आजचं. 15 डिसेंबर पासून. काय म्हणतोयस? 15 डिसेंबर पासून सुरू केलं. 15 डिसेंबरपासून सुरू केलंय. तर असंही होऊ शकतं की पहिला चरण जो आहे ते वर्षभर चालेल, शक्यता आहे. जर इतक्या वर्ष व्यवसाय असेल तर का नाही होत, असं होऊ शकतं म्हणजे. परंतु नंतर रेफर करताना हे जे आहेत ना, हे टॅब्युलर फॉर्ममध्ये आम्ही करतोय आता. आता करू सुरू. 15 एक व्हिडिओ झाले की थोडंसं टॅब्युलर फॉर्ममध्ये आम्ही करू आणि मग त्यात विषय साधारणपणे टाकता येईल. आणि म्हणजे तुम्हाला त्यातले पॉइंटर्स मिळू शकतील की या पॉडकास्टमध्ये काय आहे, नुसतीच लिस्ट न देता निवडता येईल आणि की कधीही तुम्हाला रेफर करता येईल. जर हम्म. अजून तपशीलवार अगदी जसा एकदा शब्दकोश करतात ना, तसा करायचा विचार आहे माझा. पण आजच हम्म. सुंदर मी तुला निशांत एक सांगतो गोष्ट. आज हम्म. माझ्याकडे एक न्यूजलेटर आलं ओके. आणि ते इतकं मस्त आलं. पॉडकास्ट आहे त्याच्यात, बरं का. तर त्या पॉडकास्टरने काय केलेलं आहे की त्याच्यात त्याची सगळी माहिती तर दिलीच आहे पॉडकास्टची आणि कुठल्या टाइमस्टॅम्प दिलेत त्याला. हो. अच्छा. टाइमस्टॅम्पमुळे कळतं. हा हा. आणि नॉट जस्ट इन यूट्यूब, त्यांनी त्याच्या ईमेलच्या मेसेजमध्ये सुद्धा टाइमस्टॅम्प दिले. ओके, मग कुठल्या वेळेला काय बोललोय असं. हां, वा. म्हणजे जाऊन प्रत्यक्ष बघायची गरज नाही. मस्त. नाही तर असं होतं ना, YouTube बघा, एक व्हिजिट करा आणि मग बघा. तसं नाही केलेलं त्यांनी. हा. न्यूजलेटरमध्येच दिलंय. याला मी हो म्हणतो की परफेक्ट इन्फॉर्मेशन देणं. हो हो. तर मला यातनं एक हिंट मिळाली की आपल्याला आपल्या याच्यात थोडंसं असं हम्म. करता येऊ शकेल. हा. थोडंसं काम आहे याच्यात त्याच्यात, पण त्याला हम्म. पर्याय नाही आता. हेच तर काम आहे, मग करायचं काय काम? बरोबर. मग हेच काम करायचं है ना. तर हा एक विषय आहे. तर आजचा विषय महत्त्वाचा काय घेतो की आपण अंडरस्टँडिंग प्रॉफिट फॉर डिसिजन मेकिंग असं ओके. म्हणतोय आपण. तर प्रॉफिट म्हणजे काय? तर साध्या भाषेत म्हणायचं तर इन्कम मायनस एक्सपेन्सेस. हा तुमचा सरळ सरळ प्रॉफिट आला. पण तुम्हाला जर डिसिजन मेकिंग करायचं असेल प्रॉफिटवरून, तर फक्त तेवढं होत नाही. तर आपल्याला प्रॉफिट जो आहे ना, तो साधारणपणे एक आपल्या कंपनीचा, आणि मी मोठ्या लिमिटेड कंपनीचं नाही म्हणत आहे. हम्म. आपल्या छोट्या व्यवसायासाठी 2 प्रकारचे आपले व्यवसाय असतात. साधारणपणे 3 प्रकारचे करतो. काही लोक मॅन्युफॅक्चरिंग करतात. हां, काही लोक ट्रेडिंग करतात. आता निशांतचं जरी म्हटलं तरी सुद्धा थोडासा ट्रेडिंगकडे झुकणारा व्यवसाय ओके. आहे ना. आणि तिसरा प्रकार आहे म्हणजे सेवा विकतात, जसं आमचं आहे सेवा Yes. विकणे. तर त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉफिट्स काढू, 4-5 प्रॉफिट्स. आणि त्यातनं आपल्याला जर करता आलं की याच्यातनं कशा प्रकारे आपण निर्णय घेता येतील आपल्याला, हा आपण विचार करत नाही. तर हा विचार करायला पाहिजे. हे अकाउंटिंग किंवा अंडरस्टँडिंग प्रॉफिट हे सीएचं काम नाही आहे, हे आपलं काम आहे. तर हे आपण समजून घेऊया. नुसतं रिटर्न फाईल करण्याकरता नाही आहे. आणि साधारण किती म्हणजे साधारण आम्ही आमच्या नेटवर्किंगच्या ग्रुप्समध्ये बघतो की पुढच्या वर्षाचं काय टार्गेट आहे. तर सगळ्यांचं टार्गेट हेच असतं की एवढा सेल वाढवायचा. आता सेल वाढवायचं म्हणजे काय? कुठल्या आयटमचं सेल वाढवायचं आहे? कुठल्या आयटममध्ये प्रॉफिट आहे? काय नाही आहे? किंवा प्रॉफिट कुठनं होतोय? किंवा सेल वाढतो आणि प्रॉफिट मात्र कमी होत चाललाय? किंवा टोटल प्रॉफिट काय आहे? तुमची इंटरेस्ट कॉस्ट काय जातीये वगैरे, हा समजायचा विषय. तर या दृष्टीने आजचं आपण थोडंसं घेणार आहोत. तर मी साईडला एक एक्सेल शीट उघडून आपण थोडंसं काम करूया. बर आणि असा विचार करूया की एखाद्या कंपनीचं आपल्याकडे साधारण इन्कम एक्सपेंडिचरच्या हिशोबाने बघूया. अगदी बर बॅलन्स बर. शीटपर्यंत नाही जाते मी. ओके. परंतु आपण एक साधं इन्कम आणि एक्सपेंडिचर आपल्या साधारण ज्या कळतात त्या गोष्टी बर. आपण बघूया. तर एक कंपनी आहे आणि तिचं आपण म्हणूया की तिचा इन्कम झालाय. म्हणजे इन्कम म्हणजे सर्व प्रकारचं उत्पन्न, साधं अगदी. हम्म. इन्कम त्यांचं झालेलं आहे गेल्या वर्षीचं. तर आपण असं म्हणू की 3,000. ते काय कोटी आहे का लाख आहे का काय ते तुम्ही समजा. हां, हम्म. समजण्याची फिगर आहे. 3,000 हम्म. इन्कम त्यांचं आहे. हम्म. आता पहिलं याच्यातनं काय केलं की लेस समजा ही मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे हम्म. असं समजलो आपण. हम्म. मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी असेल तर हम्म. याच्यातनं मटेरियल कॉस्ट वाया जाईल. हं? हम्म. सरळ असं साधी मटेरियल कॉस्ट. तर ही हम्म. मटेरियल कॉस्ट किती वाया गेली? वाया नाही, लेस होईल. ती समजा 1,400 30%. गेली. हां, मी म्हणतो ₹1,400 मटेरियल हम्म. कॉस्ट गेली. हम्म. या मटेरियल कॉस्टला धरून अजून काही एक्सपेन्सेस असतात हम्म. है ना. एक असतं फक्त मटेरियलची कॉस्ट आणि दुसरी लेबर चार्जेस असतात त्याचे. हम्म. त्याला काही बाहेरून काम करून घेतलं, आपले लोक हो. आहेत काम करणारे, ही एक बरोबर. कॉस्ट आहे समजा. आता ही प्रोक्युरमेंटच्या आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण असते. हां, व्हॉट एव्हर. तर आपण हो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पकडूया. आता हीच हो कॉस्ट निशांतसारख्या व्यवसायाचा असेल, हो तुझा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. मी इथे हो म्हणतो हे हे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी झालं समजा. हो. आणि इथे आपण बाजूला मांडूया एखाद्या ट्रेडिंगसाठी असेल तर तसं येऊ शकते.
हम्म, ही जी हँडलिंग सगळी कॉस्ट आली सगळी तुझी, हम्म, ट्रेडिंगचं मटेरियल कॉस्ट आली तुझी, काय किती रुपयाला घेतोस ते मटेरियल, हम्म, आणि इथे हँडलिंगची कॉस्ट आली सगळी तुझी, हम्म, काय जकात बिकात येऊ तेव्हा लागेल, जकात आता लागत नाही, पण एंट्री टॅक्स वगैरे सगळं लागेल समजा. हम्म, तर तो आपण एक ₹500 धरूया, एक हम्म, उदाहरण. हो, एखादा सर्व्हिस बिझनेस असेल, जसा आमचा बिझनेस आहे, हम्म, आमच्या इथं मटेरियल कॉस्ट नाही आहे. मी समजा कोर्स विकला एखादा, पण त्याला हँडलिंग काहीतरी असतं प्रत्येकाला. तर एक साधारणपणे आपण धरूया की 10% तरी हँडलिंग हम्म, असतं. हम्म, समजा माझं वर्षभराचं इन्कम झालं 10 लाख रुपये, त्यातनं समजा हँडलिंग कॉस्ट आपण 1 लाख रुपये तरी काढायला पाहिजे. बरोबर. म्हणजे उरलेला जो तो आहे ते हम्म, तुमचं हे राहिलं. आता हे जे काढलं की हा जो उरतोय, हा प्रॉफिट जो आहे त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट. हम्म, हा ग्रॉस प्रॉफिट हा इंडस्ट्रीचा आहे साधारण, हा इंडिव्हिज्युअल हम्म, कंपनीचा नाही आहे तसं पाहिलं तर. हम्म, कळलं? म्हणजे साधारणपणे ही कॉस्ट असते. साधारणपणे एका बिझनेसमध्ये एवढा खर्च असतो, एवढं मटेरियल जातं आणि एवढं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जायला पाहिजे साधारणपणे. पॉलपार्क फिगर म्हणतात त्याला. बरोबर. किंवा बेंचमार्किंग, हम्म, इंडस्ट्रियल बेंचमार्किंग सुद्धा असते, याला बेंचमार्किंग नावाची हम्म, पण टर्म आहे. हो, इकडे आपण ग्रॉस प्रॉफिट बघूया. हा ग्रॉस प्रॉफिट आहे. हा हम्म, ग्रॉस प्रॉफिट आपण जर काढला तर हा 900 म्हणजे याची टोटल झाली 1400 आणि हम्म, 500 एकोणीसशे. 1900. ही मी इथे लिहितो आता तात्पुरते आपल्या कळण्याकरता. ही 1900 आली. इकडे ग्रॉस प्रॉफिट मी खालती घेतो, आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन करता येईल पुढे म्हणून हम्म, करतोय फक्त. आणि हा जो प्रॉफिट आहे, हा ₹1900, हा ₹1900 यातनं लेस होईल, बरोबर आहे का? हा, ₹1900 एक्सपेन्स इन्कम आहे, म्हण 3000 मधून तेच मायनस होईल तेच तो. दॅट इज वॉट आय एम डुईंग. हा, इन्कम मायनस हा तुमचा एक्सपेन्स, ही कॉस्ट इकडे येईल. ₹1100 तुमचा ग्रॉस प्रॉफिट आला. हम्म, आय राईट? हो, ₹1100 ग्रॉस प्रॉफिट झाला. मी याला हम्म, बोल्ड करतो कळण्याकरता. हा ग्रॉस प्रॉफिट आहे. हा हम्म, हा पहिला प्रॉफिट. ग्रॉस हम्म, प्रॉफिट हा पहिला प्रॉफिट, हा बरोबर, आपल्याला माहिती असायला पाहिजे साधारण आपला किती बसतोय. हा तुम्हाला बरोबर. इन्कम प्रॉफिट अँड लॉस वरून तुम्हाला मिळू शकतो. आता कालच तुम्हाला गंमत झाली सांगतो. काल एका कंपनीचं आम्ही त्यांना म्हटलं P&L मला काढून दाखवा, आपले थोडेसे निर्णय घ्यायचे पुढच्या वेळी. तर त्यांनी लॉस दाखवला आणि ओके. जवळपास 2.21 CRचं 2.61 CRचा सेल आहे हम्म, आणि 50 लाखाचा लॉस आहे. म्हटलं हरकत नाही. कसा काय 50 लाख स्टॉक? तर मला त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी दिसली, हम्म, क्लोजिंग स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी. हम्म, हो, तर माझ्या डोक्यात एक उडलेला गोंधळ थांबतो आणि त्याच्या कारण वी हॅव टू लर्न म्हणून मी तुम्हाला बरोबर. सांगतोय. तर त्याच्यात काय झालं, क्लोजिंग स्टॉकमध्ये हा इन्व्हेंटरी आहे ना. इन्व्हेंटरी हा ॲसेट आहे. हो, इन्व्हेंटरी इज अ आयटम ऑफ ॲसेट. त्यामुळे हा प्रॉफिट अँड लॉसचा कॉम्पोनंट नाही होत खरं म्हणजे. हो, मी कुठल्याही मोठ्या कंपनीची जर बॅलन्स शीट बघितल्या तर हम्म, त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी हा प्रकार बॅलन्स शीटमध्ये येतो, P&L हम्म, मध्ये येत नाही. ओके. म्हणजे त्याच्यात दिसला 2.61 CRचा सेल आहे आणि 2.21 कोटीचा स्टॉक आहे. हे कसं शक्य होऊ शकतं, असा मला प्रश्न पडला. एक्सपेन्सेस लेस केलेलेच आहेत, हो, हे कसं काय होऊ शकतं ना? हाऊ इट इज हो, पॉसिबल? हो, सो कारण तिकडे पण त्यांच्याकडे 40% ग्रॉस प्रॉफिट आहे, म्हणजे त्याच्यात परत मटेरियलची कॉस्ट असणार, ते परचेस त्यांनी दाखवलेच आहेत काही, हो, 1,61,61,00,000 वगैरे नाही. शिवाय हा हम्म, स्टॉक दाखवला. हा स्टॉक लॉस केल्यानंतर, कमी केल्यानंतर तो राहतो, तो ₹50 लाख लॉस राहतो. असं ओके. थोडक्यात कहाणी आहे. हा, तर माझ्या पहिला प्रश्न मनात असा आला की हा स्टॉक हा आयटम P&Lचा कसं काय होऊ शकतो? तर मी ज्यांच्याकडनं मी हे शिकलोय, ज्ञान घेतलंय सगळं, जैन सर, त्यांना मी विचारलं पटकन, सर असं असं आहे. ते म्हणले ट्रॅडिशनल अकाउंटिंगमध्ये ते घेतात तुमचं जर स्टॉक आहे. मग ते हा, म्हणले ते ओपनिंग स्टॉक पण घेतला असेल. म्हटलं घेतलाय. हा, तो ओपनिंग स्टॉक काहीतरी 60 लाख आहे का, हा, 1,60,1,60,00,000 आणि क्लोजिंग स्टॉक 2,21,00,000. सो ओके. एवढा आहे आणि रेव्हेन्यू फक्त 2.60, म्हणजे हे कसं काय शक्य आहे? म्हणजे हा, काहीतरी गडबड आहे. हे बरोबर. मला कळलं, हे माझ्या हम्म, ज्ञानाने मला कळलं बरं का. बरोबर. मला गेल्या वर्षी तुम्ही विचारलं असत ना, मला हे कळलं नसतं. हा, मला काय, मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं, जाऊ दे ना, ते आपलं काम नाही असं मी सोडून दिलं. जाऊ दे, आपलं काम नाही. त्यामुळे मी यांना प्रश्न केला आणि मग त्यांनी मला हे उत्तर दिलं. मग मला तरी सुद्धा हा त्यांना प्रश्न पडलाय मला, की तुमच्याकडे कंपनीत तर काय स्टॉक दिसत नाही, हा 2.21 कोटीचा स्टॉक आहे कुठे क्लोजिंग स्टॉक? म्हणजे खूप एक रेंज आहे मशीनची बरं. किंमत तुमची जरी 2 लाखाचं एक मशीन धरलं तुम्ही विकत आणताय. मी त्यांना विचारलं किती असेल, ते म्हणले मुश्किलीने 30-40 लाखाचा स्टॉक असेल. मग हा 2.21 कोटीची आली कुठनं फिगर?
बरोबर ना? म्हणजे हे प्रश्न मी त्यांना विचारू शकतो, हे प्रश्न मला पण विचारू शकतो मी, मला हम्म, जेव्हा टाकले तेव्हा. त्यामुळे हा ग्रॉस प्रॉफिट हा कसा मटेरियल कॉस्ट ही त्याच्यात धरली त्यांनी क्लोजिंग स्टॉकची. हम्म. ऍक्च्युली दोन्हीचा इफेक्ट जातो. कळलं? बरोबर. इफेक्ट जातो म्हणजे काय? या हम्म, वर्षी सुरुवातीला 50 लाखाचा माझ्याकडे माल होता. मी हम्म, अजून ऍडिशनल माल आणला 1.5 कोटीचा, हम्म, आणि माझ्याकडे 2.5 कोटीचा 2 कोटीचा माल झाला. हम्म, त्यातला 2 कोटीचा विकला गेला, तेवढाच प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतो. हम्म. उरलेला परचेस मध्ये राहत नाही तो. बरोबर. उरलेला तो परचेस ऍसेट म्हणून पार्क होतो, करंट ऍसेट म्हणून. करंट ऍसेट म्हणून हा बरोबर. बॅलन्स शीटचा आयटम आहे. हम्म, हा प्रॉफिट अँड लॉस आहे. म्हणजे ऑपरेटिंग हम्म. प्रॉफिट करताना तुमचा स्टॉक हा धरायला नाही पाहिजे, हे मला सांगायचे उद्देश आहे. बरोबर. तुमच्याकडे जो मटेरियल, आता तू काही मटेरियल आणून ठेवलं असेल तुझं हो, हो. यावर्षी, किंवा महिन्याचं, किंवा तू काय महिन्याचं क्लोज केलंस, समजा महिना टू महिना क्लोज केलंस, तर महिन्याच्या हम्म, एंडला जो स्टॉक आहे ना, तो तू पार्क करून ऍसेटमध्ये टाकायला हम्म, पाहिजे. तुझी ती मालमत्ता आहे, ती हम्म. नेटवर्थ काय, बरोबर. तर ते विकलं जाऊ शकतं. हो. बरोबर. ओके, तो एक्सपेन्स आणि इन्कम नाहीये, तो हम्म, एक्सपेन्सचा हम्म. कॉम्पोनंट नाहीये. त्यातलं बरोबर. जेवढ्या बॅगा वापरल्या गेल्या तेवढ्या एक्सपेन्समध्ये गेल्या. हो. आता हे एक जाता फक्त मुद्दा सांगितला. तर हा हम्म. ग्रॉस प्रॉफिट हा असतो, तो हा सगळ्यात सोपं अकाउंटिंग म्हणजे इकडे घेऊच नाही ते स्टॉकचं. म्हणजे लफडाच राहत नाही. किती माल गेला, समजा तू समजा हे 3,000 काय इन्कम असेल त्याकरता, समजा हम्म, 100 बॅग्स विकल्यास, तर हम्म. 100 बॅगला किती माल लागला तेवढीच फक्त घ्यावं. बरोबर. सुटसुटीत. आणि हो, आणून ठेवलेलं एक्स्ट्रा आहे तो तुम्ही ऍसेटला टाकून द्या. हो. म्हणजे काय विषय ते संपला. ते विकलं गेल्यानंतर नेक्स्ट वेळी ते प्रॉफिट मध्ये दिसणार आहे, त्यामुळे इथे परफेक्ट. ते घेतलं ना तर गोंधळ होऊ शकतो. परफेक्ट. बरोबर. हां. तर हा एक पहिला आयटम झाला आपला. हम्म, व्हेरी फर्स्ट आयटम इज आपला ग्रॉस प्रॉफिट. तर हम्म, ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काय दाखवतो, काय दर्शवतो? तर ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला तुमच्या धंद्यामध्ये किती दम आहे हे दाखवतो. मग आता हम्म. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 3,000 वरती 1,100 ग्रॉस प्रॉफिट आहे. म्हणजे किती झाला? 30%, 30% 33%. तुमच्यामध्ये. इट इज अ गुड बिझनेस. द हो. बिझनेस विच इज गिव्हिंग 30% मार्जिन इज ग्रॉस अ गुड प्रॉफिट. बिझनेस. हम्म, टिल द टाइम तुमची कॉस्ट ऑफ सेकंड, आता याच्या पुढचा आयटम काय आहे? हम्म, लेस. टिल द टाइम हा आपण चांगला धंदा कधी म्हणू शकतो, की आता याच्या पुढची जी कॉस्ट आहे ना, ती हम्म, लेस. हा, हम्म, बघा आता काय काय त्याला म्हणतात, सेलिंग जनरल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, हम्म, SG&A हम्म, एक्सपेन्सेस. हा, आता याच्यामध्ये काय काय आहे? SNGA मध्ये सेल्सची कॉस्ट आली, सेल्स म्हणजे सॅलरी आली, तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्हची कॉस्ट आली, सगळी ऑफिसची कॉस्ट आली, ही सगळी. हम्म, आता ही आपण एक उदाहरण इकडे बॉलपार्क फिगर आपण धरूया, तिकडे 250 ही आपण कॉस्ट धरूया ही. हम्म, आता हे 250 किती आहे बघा, ग्रॉस प्रॉफिट किंवा तुमच्या टोटल कॉस्टच्या 9% आली आहे कॉस्ट ही. 9% होते हम्म. ना रे? नाही, बरोबर. हां, 9% होते समवट. साधारण. हो. 9-27 8% वर समथिंग 8% वर हो. होती, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे हा 8% जर धरला तर आपला इकडे सेकंड दुसरा प्रॉफिट आपल्याकडे जनरेट होतो, तो म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणूया आपण याला. हम्म, हम्म, ऑपरेटिंग प्रॉफिट हा सगळ्यात महत्वाचा. हा तुमच्या धंद्यातला खरा दम दाखवतो. आपण गेलो एबिट्टा म्हणून एक पॉडकास्ट घेतला, हा एबिट्टाच आहे. हम्म, दिस एबिट्टा. मी आता एबिट्टा शब्द वापरत नाहीये, आपल्या इकडे सोपं जरा कळवा म्हणून. बट हम्म, दिस इज नथिंग बट आपल्याकडे एबिट्टाचा एक पॉडकास्ट आपण केलेला आहे. मी तुम्हाला खाली त्याची एक लिंक टाकेन. तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही जरूर बघू शकता. एबिट्टा म्हणजे काय? ऑपरेटिंग प्रॉफिट. एबिट्टा हम्म, म्हणजे अर्निंग किंवा प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन. म्हणजे थोडक्यात कुठल्याही फायनान्शियल प्रकारच्या कॉस्ट न लावता साध्या माणसाला कळणाऱ्या कॉस्ट म्हणजे एबिट्टा, ऑपरेटिंग प्रॉफिट. हा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे तुमचा. हा ऑपरेटिंग प्रॉफिट जो तुम्ही काढला 1100 मधून 250 जाईल, राईट? म्हणजे हो. ही फिगर घेतली आपण, हम्म, लेस ही फिगर टाकली, तर तुमच्यात 850 रुपये प्रॉफिट आला. आता हम्म, हा जर पर्सेंटेज काढायचा असेल तुम्हाला, तर आपण इथे काढू शकतो हम्म, की 3,000 वरती 850, तर 100 वरती किती, बरोबर आहे? हम्म. हो. 100 भागिले 3,000 गुणिले कंसात टाकायला लागेल ना ते. हो, खरं हे टाकलं असतं नाही का, आपण असं घेऊया. हम्म. ठीक आहे, असंच करूया. नाही नाही, करता येतं. 100 100 गुणिले भागिले 850 असं करा, भागिले 3,000. भागिले असं करतो. हां, इंटू हे करतो, म्हणजे आपलं बरोबर इंटू हे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे बरोबर आहे. हम्म, 28% आला तुझा बरोबर. ऑपरेटिंग प्रॉफिट, हम्म, है ना? हम्म, 28.33%. आता दिस इज, आता हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ह्याच्यावरून तुमच्या धंद्यात किती दम येते कळतंय. कळलं? हम्म, आता ह्याच्यावरून हम्म. कसं काय ठरवायचं? तर ह्याच्यावरून असं ठरवायचं. आता सेकंड कन्सेप्ट असा येतो की तुम्हाला धंद्यानी किती पैसे द्यायला पाहिजे. आपण मगाशी बोलतो क्षण हाच हो, विषय. हो, हो. तर तुमचा धंदा ऑपरेशन व्यवस्थित ठेवली, हे डेप्रिसिएशन वगैरे काढायच्या आधीची गोष्ट आहे ही.
तो तर अजून प्रॉफिट आहे त्याला पुढचा, म्हणजे तुम्हाला अजून फ्लोटिंग मनी देईल तो. पण याच्यावरून धंदा तुमचा चांगला का नाही वाईट ठरवता तो. आता 28% जर तुम्ही प्रॉफिट धरला, ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्हाला देणारा धंदा आहे. तुम्ही जर हेच पैसे समजा हे 3,000 करण्याकरता आपलं लेस मटेरियलची कॉस्ट आहे, इकडे आपण 1900 रुपये लावलेले आहेत तिकडे ऑलरेडी. 1900 रुपये लावल्यानंतर 3,000 मिळालेले आहेत, बरोबर आहे. 1900 आणि 1100 हे आपण 1900 आणि 250 हे पैसे पण लावलेले आहेत. म्हणजे 2150 रुपये लावले तेव्हा तेव्हा 3,000 मिळालेत इन शॉर्ट, 3,000 रुपये बरोबर. तयार व्हायला. म्हणजे 2100 म्हणजे 2 लाख रुपये धरा तुम्ही क्षणभर, म्हणजे तुम्ही लावले समजा. तर तुम्ही अदरवाईज लावले असते बाहेर मार्केटमध्ये तर किती मिळाले असते तुम्हाला पैसे. हा थोडासा आपण विचार करण्याची गरज आहे कायमच. आणि मगाशी तू एक पॉईंट बोललास तो पण सांग जरा. आपण फक्त पैसे लावत नाही तर अजून काय काय लावतो. म्हणजे आता या 28%वर म्हणतो साधारण एक तुम्हाला बँकेचं व्याज मिळतं 8-10%. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर किती माती खाल्लेली असली तरी 12-15% मिळतात. आता तिथे आपण फक्त मनी ऍज अ रॉ मटेरियल म्हणून डिप्लॉय करत असतो. इथे आपण स्वतःची बुद्धी लावली, काम केलं, त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले, वेळ दिला आपला, मग ते जे इन्कमचा पर्सेंट आहे तो जास्त असायला पाहिजे. असं हा म्हणजे. बरोबर आहे. म्हणजे हा. हा ऍटलिस्ट तर तुमचं तुम्ही काही नाही केलं तरी याच्या तर पहिल्या वर्षी सुद्धा ही कॉस्ट, तर 3 वर्षात स्टार्टअपची कॉस्ट चेंज होत असते पुढे. कारण स्टार्टअपला ऑपॉर्च्युनिटी व्हॅल्यू मोठी असते स्केलिंग होऊन. बरोबर. तर ते स्टार्टअपचं आपण नको बोलूया, आपण आपल्या धंद्यांचं बोलूया साध्या. बिझनेसच जनरल. आपले बिझनेस चालू आहेत आणि आपण बिझनेस काय म्हणतोय की इट शुड गिव्ह यू, बिझनेस शुड टेक केअर ऑफ इट सेल्फ. त्याला बरोबर. परत बाहेरचा सपोर्ट नको लागायला. म्हणजे तुम्हाला त्याने ऍटलिस्ट 20% तरी जास्ती प्रॉफिट द्यायला पाहिजे, तर तो बिझनेसमध्ये अर्थ आहे. असं आपण एक साधं लॉजिक याच्यामध्ये काढू शकतो. या एबिटाचं महत्व इतकं आहे ना, तर मी तुम्हाला एक गंमत दाखवतो इकडे. हां, आय विल शेअर न्यू गंमत दाखवतो एक जरा. काय महत्व आहे सांगतो. हं. आता परवा आम्ही ते यांचं काम करतो ना, एन जे माहिती आहे ना तुला. आम्ही हो. संगम CRM विकतो. तर मला त्याचं हे बघायचं होतं, काय कंपनीचं काय परिस्थिती साधारण आपल्याला कळू शकतं. हां. तर टॉफलर नावाची वेबसाईट आहे, माहिती असेल तुम्हाला. यू मे बी नोईंग. ठीक आहे. Toffler.in वरती आपल्या छोट्या कंपन्याचे पण रिझल्ट मिळू शकतात. हां, छोट्या 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 कंपन्यांचे. हे मला का वापरतोय मी, हे अगदी मनी कंट्रोल सारखं नाही आहे. तर इकडे जाऊन तुम्हाला छोट्याशा कंपनीचं पण कळू शकते. म्हणजे एखाद्या वेंडरसाठी काम करतो, मला यांच्याकडे निर्णय घ्यायचा आहे एनजेसाठी. तर काय घ्यायचं बाबा, तर मी असा यांच्यासाठी विचार केला होता की सर्च फॉर अ कंपनी. तर मी एनजे IT सोल्युशन लिमिटेड ही मी कंपनीचा सर्च केला याच्यात. हां, तर इकडे ना आपल्या बऱ्याचशा गोष्टी मिळतात. हे बघा, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट त्यांनी काय दिलं बघा तुम्ही. सी, एनजे IT सोल्युशन लिमिटेड इज इन 1 to 100 CR आणि एबिटा हॅज इन्क्रीज बाय 28%. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एबिटा ही किती मोठी फिगर आहे लक्षात घ्या. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की एबिटा ही फिगर जी आहे ही सगळ्यात जास्ती महत्वाची आहे आपल्याकरता. हे इकडे आलंय सगळे, माहिती येते सगळी. लिमेश पारेख, चैतन्य पारेख, याव तेव्हा अमकं टमकं सगळं याच्यात आलं बघ सगळं आपल्याला. सो तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल ना कुठल्या याच्यात, तर ह्या हे पॅरामीटर तुम्हाला खूपच, हे बघा, हे बघा, कॅन यू सी दॅट. नेटवर्क किती वाढले, डेप टू इक्विटी रेशो खूप महत्वाचा आहे हा. म्हणजे आपण बोलू ते आता खूपच जास्ती होईल ते. परंतु एक साधं जर बोलायचं झालं तर साध्या बाबतीत एबिटा हा जो आहे हा ऑपरेटिंग प्रॉफिट आपण काढलेला आहे. इट इज हिअर. टोटल ॲसेट्स, फिक्स ॲसेट्स वाढले आहेत. ट्रेड रिसिव्हल्स कमी झाले आहेत. सो दिस इज द वे यू कॅन टेक डिसिजन. हां, आता ह्याचे पेड पण मिळतात आपल्याला. ह्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स 4-5 वर्षाचे मिळू शकतात. पण ॲटलिस्ट तुम्हाला आता करंट रेशो इज गुड. एक रेशो चांगला आहे. करंट रेशोमध्ये लायबिलिटीज आणखीन ॲसेट्स याचा रेशो आहे तो. ते बाजूला आपण ठेवूया. पण एक साधं मला दाखवायचं तुम्हाला आहे की एबिटा सगळ्यात पहिला पॅरामीटर त्यांनी याच्यात दिलेला आहे तो म्हणजे एबिटा दिला आहे. हायलाइट्समध्ये सुद्धा त्यांनी पहिला दिलेला असेल तो एबिटाच दिलेला होता. यू कॅन सी दॅट. हां, हे बघा. नेटवर्थ दिली आहे, म्हणजे कंपनी विकून टाकली तर 27% जास्ती वाढली किंमत. आणि एबिटा त्यांचा 20.58% वाढलाय. वाढलाय. याच्यात काय आहे, गेल्या वर्षीचं त्यांनी दिलेलं नाही आहे. मग यू कॅन बाय दॅट. बट स्वस्त आहे, काय फार महाग नाही आहे त्यांचे रिपोर्ट्स. यू कॅन सी दॅट. तर मला जर काम करायचं असेल तर मी ह्याच्यावरनं काम करू शकतो. दॅट इज वॉट आय वॉन्ट टू शो यू. मी हे पाहतोय सध्या खूप. हां, खूप डिटेलमध्ये काम करतो याच्यावरती. तर ह्याचा तो पर्पजच तो आहे दाखवायचा हवा होता मला की दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट दिस ऑपरेटिंग प्रॉफिट. एबिटा म्हणजे दुसरं काही नाही, तर आपण हा जो काढलाय हाच एबिटा आहे. तर हा किती असायला पाहिजे आपला, आपला किती असायला पाहिजे. तर साधारण तुम्हाला पॅरल इंडस्ट्रीचं बघा तुम्ही काढून, तुम्हाला पॅरल इंडस्ट्रीचा एखाद्याचा मिळू शकतो. आता NJIT समजा मला पॅरल आहे, तर मला साधारण कळू शकतो की यांचा एबिटा काय होता, गेल्या वर्षी काय होता.
हम्म, या वर्षी काय आहे हे कळू शकतो. आणि सगळ्यात बेसिक मी हे सांगितलं ते की बाहेर हे पैसे लावले तर 20% मिळतात, मला एकदम 25% तरी मिळायला पाहिजे. खूप साधा विषय आहे. आणि तुमचं गेल्या वर्षी किती होतं त्याच्यात वाढ झाली आहे का? कारण ह्या सगळ्या फिगर्सचं ज्ञान आहे. आपण इंटरनल खूप विचार करत बसू, मी हे करू का ते करू, मी डिजिटल मार्केटिंग विकू का CRM विकू, मी CRM विकू का मग हे करू ते ट्रेनिंग विकू. मी त्याच्यात खूप गळून जातो. आणि ते गळून गेल्यानं काय होतं, माझा जो ओव्हरऑल वरती जो मला लक्ष असायला पाहिजे ते माझं निघून जातं. कारण निशांनी खूप महत्त्वाचा पॉईंट मांडला की नुसतं प्रॉफिट त्याच्यावरती मी गुंतवतो असं नाही माझं. मी माझं सगळं रक्त आटवून ते काम करत असतो. हम्म, आणि त्याची तुमच्या शरीराला प्राईस द्यायला लागते. हां, आपल्या शरीराला कॉस्ट द्यायला लागते. आज मला जो शुगर आहे, हां, डायबिटीज आहे. तर हे कशातनं आलेलं आहे सगळं? हे सगळं या प्रकरणातून आलेलं आहे. आपण उष्ण अवसान अंगावरती घेतले जातं. मी असं नाही म्हणत की ते नसणं म्हणजे आदर्श आहे असं. परंतु हम्म, सांगायचा उद्देश काय की दॅट इज अ मेंटल प्राईज यू आर पेइंग. आपण देतोय ती सुद्धा. हां, हम्म, ती सुद्धा काढता येते पैशात. इकॉनॉमिक व्हॅल्यू त्याची पण काढता येते. हम्म, पण ते जाऊ दे. आपण एवढं डेप्थ मध्ये जायला नको. हम्म, पण हा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच हा एबिटा आहे हे मला सगळ्यात सांगायचं. हा पहिला निदर्शक. आता दुसरा जो आहे ना, सेकंड एबिटा तुमचा झाला किंवा कॅश ऑपरेटिंग प्रॉफिट झाल्यानंतर दुसरा तुमच्या याच्यातनं तुम्ही डेप्रिसिएशन काढून टाकलं समजा. हं? आपण याच्यातनं लेस डेप्रिसिएशन करूया. डेप्रिसिएशन म्हणजे काय तर अगदी छोट्या भाषेत जीर्णतेची किंमत. हे तुमचं टँजिबल मशीन असायची. जे आहे ते किती आज जर तुम्ही परत विकत घेत किंवा विकायला गेलात मार्केटला तर तेवढे पैसे मिळणार नाहीत ना तुम्हाला, कमी मिळतील. म्हणजे किती लॉस होईल समजा, है ना, तुमचं मशीन विकलं तर लॉस किती होईल. तर तेवढा तेवढा तुम्हाला कॉम्पेन्सेटरी मिळतं. आणि गव्हर्नमेंटकडनी फिक्स केले असतात बऱ्याचशा कॉस्ट. हम्म, तर डिप्रिसिएशनचे पण कॉस्ट याच्यात एक ₹300 धरूया. 300 फिगर धरूया, रुपये म्हणजे 300 फिगर धरूया याच्यात. आणि लेस अमोर्टायझेशन. आपण इथे मागे एकदा आपण एका याच्यात बोललेलो आहे, है हम्म. ना. एका पॉडकास्टमध्ये मला वाटतं निशाम बोललो ना आपण एकदा. हो. हां, अमोर्टायझेशन बद्दल बोललोय. आता अमोर्टायझेशन म्हणजे सॉफ्ट ॲसेटचं डेप्रिसिएशन असं समजूया साध्या भाषेत. तर हे ₹100 आपल्याला मिळाले. 100 मिळाली फिगर. आणि याच्यानंतरची जी कॉस्ट येते पुढची, हां, तर ही जी कॉस्ट आहे, हा पहिला आपला एबिटा किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट एक होता. आता हा दुसरा जो प्रॉफिट आहे ना, हा अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. अर्निंग किंवा प्रॉफिट बिफोर अर्निंग्स अँड टॅक्स, याला म्हणतो मी EBIT. म्हणजे हे काढून टाकलं एबिटामधनं, काय काढलं डेप्रिसिएशन हे काढलं आपण. तर हा जर तुम्ही काढलात, हा पण काढूया आता. हा खालती शिफ्ट करूया याला. हं, ही दोन्हीची बरोबर आहे का रे? हो. करेक्ट. सो हम्म, अर्निंग बिफोर हे आणि टॅक्स ही आता एक फिगर सेकंड आली. आता हे डिसिजन मेकिंगला कसं कामाला येतं माहिती आहे का तुम्हाला? हे डिसिजन मेकिंगला कामाला येतं आपल्या. आता डेप्रिसिएशनची कॉस्ट झाली 300, अमोर्टायझेशनची कॉस्ट झाली 300. हळूहळू ही कॉस्ट कमी व्हायला लागते. 5व्या वर्षाला तुम्ही 6व्या वर्षाला गेलात तर ही कॉस्ट कमी व्हायला लागते. हं? तर याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे ॲसेट्स आहेत किती मुळात. आणि दुसरी गोष्ट बरेच वेळेला असं झालं जसं की आपण कदाचित बऱ्याच वेळेला डिजिटल ॲसेट्स धरलेलेच नसतात. हम्म, सॉफ्ट ॲसेट्स आपण एक्सपेन्स म्हणून मला आठवते माझ्या आत्ता सुद्धा या बॅलन्स शीटला पण माझ्या म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला सॉफ्ट ॲसेट कॉस्ट म्हणून गेलेला आहे. वेबसाईट माझी कॉस्ट म्हणून गेलेली आहे. तर हम्म, वेबसाईट इज अ डिजिटल ॲसेट. तर त्याला मला अमोर्टायझेशन करून कॉस्ट मिळू शकते. हं? हम्म, तर ह्याच्यामधली जी गॅप आहे मधली दोन्ही मधली, ही आपलं हे दाखवू शकते की हम्म, डिप्रिसिएशन काय क्लेम केलंय की या वर्षात नवीन मशिनरी घेतली का तर जास्ती आली समजा कॉस्ट ही. हम्म, तर असं होऊ शकतं ना की गेल्या वर्षी जास्ती एकदम मशिनरी परचेस केलं, त्यामुळे ही गॅप जास्ती आहे. म्हणजे प्लेनली हे जे पुढचे प्रॉफिट्स आहेत ना, हे पुढचे प्रॉफिट्स तितके निदर्शक नाही इतके हे निदर्शक आहे. हम्म, ओके. सो हा EBIT सेकंड आला. याच्या पुढची कॉस्ट जी आहे ती आहे अर्निंग बिफोर टॅक्स, है ना. पुढचा अर्निंग बिफोर टॅक्स आहे. आता अर्निंग बिफोर टॅक्सला काय काय जाईल त्यातनं टॅक्सेस जातील फक्त. राईट हम्म, आहे की नाही. तर हम्म, टॅक्सेसची आपण कॉस्ट धरूया काय एक ₹100 धरूया, 100 धरूया फिगर. ही 100 कॉस्ट काढली तर EBT येईल इकडे.
मी इथे टाकतो EBT. EBT म्हणजे अर्निंग बिफोर टॅक्स. हा 100 आला सरळ. मग इकडे येऊ शकते ती. बरोबर आहे कंडिशन. हो. ते EBI करायला लागेल कारण टॅक्सची किंमत पकडली आता येईल ते अर्निंग बिफोर इंटरेस्ट असेल. इंटरेस्ट अँड टॅक्स धरले साधारण. हा दोन्ही, हा मग ते ती जायला EBच पाहिजे लिहा माझ्याकडे. फक्त. हा. नाही, जायला पाहिजे ती. फायनान्स कॉस्ट पण मला काढायला पाहिजे. टॅक्सेसची कॉस्ट कळली आणि इंटरेस्टची फायनान्स कॉस्ट आहे ना. इंटरेस्ट हा इंटरेस्ट लिहा तेच. आणि ते काय ते मायनस करा. हो, करतो इंटरेस्ट कॉस्ट काढतो. इंटरेस्ट मग पण ते आहे. आलं ते फायनल अर्निंग. हां, इंटरेस्ट पण काढतो म्हणजे फायनान्स कॉस्ट थोडक्यात. इंटरेस्ट हम्म. कॉस्ट म्हणजे फायनान्स, आपण ज्या रेटने फायनान्स घेतलंय ती कॉस्ट. हम्म. हे बरोबर आहे खरे. बरोबर. आता याच्यातनं फायनान्स अँड टॅक्सेस मी आता एक कॅल्क्युलेशनसाठी काढलंय समजा. हम्म. पण ऍक्च्युली इंटरेस्ट आधी येतो फक्त आणि नंतर टॅक्सेस येतात खरं म्हणजे. बरोबर. म्हणजे हे आपण EBT म्हणजे EAT झालंय ऍक्च्युली. हम्म. आफ्टर टॅक्सेस अँड इंटरेस्ट हो. हे सगळं आलं. हे जर थोडंसं चुकलंय बी, आपलं. नाही हा पण बी आणि टी काढून टाकता फक्त अर्निंग प्युअर हा ठीक नेट आहे. इन्कम झालं ते. अर्निंग आफ्टर टॅक्सेस किंवा PAT काही म्हणतात त्याला. PAT म्हणतात, प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. प्रॉफिट आफ्टर टॅक्स. हां, PAT म्हणतात किंवा EAT म्हणतात है ना. ईट पण म्हणतात त्याला. मी किती नक्की खातोय धंदा, मिळतोय किती. तर तुम्हाला इकडे कळेल की 3,000 वरती डायरेक्ट ती कॉस्ट आली फक्त 150 रुपये. 150 रुपये. हां, म्हणजे एवढा तुमचा नेट प्रॉफिट आहे. याच्यातनं मग डिव्हिडंड वगैरे जातो किंवा हम्म. यातनं तुमचा ROI मिळू शकतो तुम्हाला. तुम्ही यातनं पैसे परत घेऊ शकता. तो दॅट इज व्हॉट यू शुड थिंक ॲट. तर हे एक वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला, प्रॉफिट्स आहेत. आणखीन त्या अनुषंगाने एक्सपेन्सेस म्हणतो आपण. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आपण मगाशी म्हटला, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस. त्याच्यात पॉवर, फ्युएल कॉस्ट, आउटसोर्सिंग वगैरे सगळे धरायला पाहिजे. हम्म. आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड जे म्हणतो आपण, जे CG एंड आपण मगाशी म्हटलं ना, की क्या कॉस्ट अँड जनरल एक्सपेन्सेस त्या ते सगळे हम्म. यायला पाहिजेत. हम्म. की ऑल एक्सपेन्सेस, सेल्स हम्म. ॲडमिनिस्ट्रेशन, वेअर हाऊसिंग, डिस्ट्रीब्युशन, हम्म. ॲडव्हर्टाइजमेंट, जनरल कस्टमर ट्रॅव्हलची कॉस्ट. ॲक्विजिशन कॉस्ट वगैरे सगळं आलं. हे सगळं आलं. कारण ही खूप मार्केटिंग. इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती जितका इफेक्टिव्ह कंट्रोल राहील ना तुमचा हम्म. याच्यावरती, तितका हम्म. धंदा चांगला राहतो. म्हणजे ही कॉस्टमध्ये सगळं बरोबर. सगळं इकडे फोकस पाहिजे. हा, इकडे सगळा फोकस पाहिजे. हम्म. हे आपल्या विशेष तेवढंच हातात नाहीये. हम्म. आता समजा मशिनरी घेतलीच नाही तर डेप्रिसिएशन कमी कमी होत जाईल. बरोबर. हां, या पहिल्या वर्षाला तुम्हाला 300 मिळालं. हम्म. मशिनरी घेतलीच नाही तर पुढच्या वर्षी तेच डेप्रिसिएशन 200 रुपये होऊन जाईल. ते बॉटम तुमचा हा लाईनला ऍड प्रॉफिट होतं. वाढून जाईल. बरोबर. होऊ शकतं असं है ना. हम्म. किंवा इंटरेस्ट जसे तुम्ही पैसे फेडत जाल तसं हे वाढत जाईल तुमचा. हम्म. ॲट द एंड ऑफ 5 इयर्स सेम ठेवलं तर, काहीच नाही ॲड केलं तर. पण असं होत नाही ना. वी कीप ऑन ॲडिंग ॲसेट्स. नवीन बरोबर. ॲसेट्स आले की त्याचे डेप्रिसिएशन मिळतं, त्याचं अमोर्टायझेशन मिळतं. हे म्हणून याच्याकडे बघायचंच नाही या खालच्या सगळ्या प्रकाराकडे. आपण हम्म. इथेच फक्त बघायचं ऑपरेटिंग प्रॉफिट काय आहे आपलं. हम्म. सो ऑपरेटिंग प्रॉफिट बघताना याचं सिग्निफिकन्स याच्यामध्ये है ना. हम्म. तर अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की EBITDA इज अ गुड इंडिकेटर ऑफ ऑपरेटिंग एफिशियन्सी ऑफ अ बिझनेस. अ हम्म. गुड गॅप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड EBITDA. हां, म्हणजे एक नाईस गॅप की समजा आता हा तुमचा मगाशी आपण टक्के काहीतरी काढले, त्याचे 28% हम्म. काढले समजा. हम्म. तर हा जर तुमच्या कंट्रोलमध्ये असेल, हा सगळा हम्म. हा हा हम्म. वरचा है हम्म. ना. तर याचा अर्थ असा आहे की तुमचा बिझनेस चांगला आहे, तुमचा कंट्रोल होल्ड चांगला आहे त्याच्यावर. सो दिस इज द रिलेव्हन्स. आणि तू हम्म. मगाशी, आता मी हे बंद करतो हा आणि 2 मिनिटं जस्ट एकच ऍड ओके करतो. ओके, सॉरी आता सॉरी सॉरी, आपण कर कर कर. ह्या उदाहरणामध्ये आपण सगळ्या गोष्टी मोजल्या आणि असं मानून चालूया की ह्या गोष्टी असतील कारण खर्च काढताना तो जरा मोठ्या प्रमाणात काढावा, प्रॉफिट काढताना कन्झर्वेटिव्ह काढावा, असं एक नैसर्गिक नियम. तर बरोबर आहे, बरोबर आहे. समजा असं मानून चालूया की ही डेप्रिसिएशन कॉस्ट आहे, अमोर्टायझेशन आहे, टॅक्सेस इंटरेस्ट आहे. आणि आता ह्या उदाहरणाला आपण म्हटलं की 3,000 रुपयाच्या इन्कमवर आपल्याला फक्त 150 रुपये नेट नफा झाला. हम्म, तर 5% धंदा झाला. हम्म, हम्म. मग आपल्याला समजायला, मग ह्या गोष्टी आपल्याला समजायला मदत करतात की आपल्या एकूण खर्चावरती आपण किती मार्कअप करावं, म्हणजे आपली सेल्स प्राइस ठरवावी. परफेक्ट. तर आपला जो काय मार्जिन पर्सेंट आपण हेल्दीचं जे काय म्हणतोय 25, आता तो रेलेव्हंट आहे प्रत्येकाला. तो 25, 30, 50, बरोबर, 100% काही असू शकतो. पण ह्या बरोबर. गोष्टी आपल्याला एक गाईड किंवा पाथवे देतात की जर
एवढेच पैसे उरणार असतील तर माझी हं, एक्सपेन्सच्या नंतर माझ्या खिशात पडणारे पैसे ह्याच्यामध्ये जी मी सेल्सची प्राइस मार्क अप करतो माझ्या हं, खर्चावरती, ती हं, किती पर्सेंट करावी आणि हं. मग त्याच्याने सगळं बाद होऊन मला किती टक्के पैसे उरतील. उलटं पण वगैरे करता येतं, बरोबर आहे. हे उलट उलटं करतो. पण करता येतं सरळ हे स्टेगल. हा हा. म्हणजे एक आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणायचं की ह्या सगळ्या एक्सरसाइज माणसाने व्यवसायाच्या सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला करावा. आता समजा मला पूर्ण त्याच्यातलं ज्ञान नाहीये आणि मला जसं आपण म्हटलं की 1900 रुपयाच्या माझ्या टोटल एक्सपेन्स वरती मी 3000 रुपयाला ते विकलं आणि मला वाटतंय की माझं प्रॉफिट 1100 रुपये. हं. आणि मला पुढच्या काही गोष्टी ज्या माझ्याकडून अनवधनाने माझा खर्च होत आहे त्याच्यावरती मी लक्षच नाही दिलं. याच्यावरती. हा हां, यावर तिथून खाली 1100 पासून खाली जे काय आपण गणित नंबर मांडले ते. बरोबर. तर मग म्हणजे मी धंदा सुरू करून समजा मी आता माझी वेबसाईट आहे मी कॉस्ट लावली आहे आणि नंतर मला कळलं की अरे मला 150 रुपये राहणार आहे किंवा 5%च राहणार आहे. मग आता तुम्ही ऑलरेडी वेबसाईट अशासाठी घेतलं की तो एक पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल डेटा आहे तुमच्या व्यवसायाबद्दल. मग बरोबर. तुम्ही सुरू केलं आणि नंतर कळलं की अरे मी चुकलो याच्यामध्ये साफ मला काहीच पैसे वाचत नाहीत म्हणावे तसे, हं, हं. तुम्ही किंमत बदलू शकता का? नाही. नाही पण बोलू शकत. बदलू शकाल तुम्ही. नॉर्मल प्राइस हाईक होतं वर्षभरानंतर 2 5 10% इन्फ्लेशनच्या आसपास हं. ते ठीक आहे पण इथे फारच माती खाल्ल्यासारखा प्रकार आहे बरोबर, म्हणून म्हणतो बरोबर. की हे हे जे कॅल्क्युलेशन आहे हे वर्षाच्या सुरुवातीला केलं आणि नंतर आपल्याला कळलं की अरे हा काही झालं तरी मला 25 30% तरी मिळतं विच इज रिझनेबली ओके. हं, हं, मग मी ऍट इकॉनॉमिक ऑफ स्केलला माझं खर्च कमी होईल आणि तो सगळा पैसा माझ्या रेव्हेन्यूला आणि पर्यायाने प्रॉफिटला ऍड होत जाईल आणि मग माझं फायनल नेट मार्जिन 30% 35% होत जाईल. हे हं, डिफरंट पण 25%ला मी एकदमच रसातळाला नाहीये माझ्याकडे काहीतरी फ्लोटिंग पॉवर आहे मी पाण्याच्या वर तरंगतोय असतं मी डुबत नाही. तर म्हणून हे वर्षाच्या सुरुवातीला करावं किंवा बिझनेसच्या सुरुवातीला करावं हं. असं. आता याच्यात सुद्धा इंटरेस्ट तुमचा असेल असं नाही. समजा इंटरेस्ट नसेल, समजा तुमचे स्वतःचे पैसे लावले, तर हा हा प्रॉफिट वाढतो ना इकडे. हे बघा लगेच. एक्झॅक्ट हो. डेप्रिसिजन मग तुम्ही काही हा, घेतलेलं नसेल, काही बरोबर हो घेतलं नाही. हो इकडे झिरो हो करतो मी हो हो डेप्रिसिजन किंवा हो काही घेतलेलं नाहीये, नो परचेसेस. हो ती हो. वाढत जाते नाही. 25% वरती आली नाही पटकन. मग एक रेलेव्हंट एक्झाम्पल माझ्या हं, वडिलांबरोबर जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा एक जी एक्झिक्युटिव्ह केस आम्ही बनवायचो त्याचं मला लेबर मिळत होतं 40 रुपये. हं. माझ्या वडिलांची स्वतःची विकतची घेतलेली जागा आणि माझ्या वडिलांबरोबर कारिगिरी करणारा माणूस दुसऱ्या एका माणसासाठी जेव्हा लेबर जॉब करायचा तेव्हा ऑलमोस्ट सिमिलर प्रॉडक्टचं त्याला लेबर मिळत होता 60 रुपये. वॉव! म्हणजे असंच माझ्यापेक्षा 20 रुपये जास्त लेबर मिळते पण तो भाड्याच्या जागेत काम करतो. आणि हं. मला तेव्हा जाणवलं अरे तो जर 15,000 रुपये भाडं देतो आणि माझ्या वडिलांनी समजा मी म्हटलं की 2,000 साली माझ्या छोट्याशा वर्कशॉपची किंमत 50 लाख रुपये होती ते 50 लाख रुपये माझ्या वडिलांनी लावलंय त्याचं काहीतरी हां. रिटर्न मिळायला पाहिजे ना. मग माझी तर मला खरं तर 60 पेक्षा जास्त लेबर मिळायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. तर हे रेलेव्हन्स आहेत आपल्याला ठरवता येतात निर्णय घेण्यासाठी म्हणजे परत विषयाची जी शीर्षक होतं सुरुवातीचं नाही, तुला की तेच तुला सांगत होतो. मगाशी याच्या कनेक्शनमध्ये विषय निघून जायला नको म्हणून ते हा रनवेबद्दलवर बोल तू. हा म्हणजे रनवे म्हणण्यापेक्षा तुमचं प्रॉफिट काय होत आहे त्याच्याने तुमची रिझर्व काय बनत चालली आहे म्हणजे कॅश रिझर्व कशी तयार होत चालली आहे ती फुगत हां. चालली आहे आणि कॅश मग पोझिशन काय आहे थोडक्यात? हा ते आपण गेल्या आपण ह्याच्यात बोललो मागच्या होतो ना, कॅश हो पोझिशन, हो रनवे. हो हो त्याचा हो रिलेव्हन्स इकडे पण लागतो आणि आपल्याला. त्याच्यात त्यांनी एक वाक्य दिलं होतं की मग तुमचं जेव्हा कॅश पोझिशन किंवा बॅलन्स रिझर्व जेव्हा हळूहळू वाढत जातं किंवा एका टप्प्याला 10 वर्षांचा आता समजा एक छान वट्ट रोकडे पैसे आहेत तर त्या दिवशी त्या वर्षाला तुमच्याकडे कोण मोठी ऑपॉर्च्युनिटी आली तर तुमच्या बिझनेसचा रेडीनेस आहे कारण तुम्ही शॉर्ट नोटीस मध्ये कपॅसिटी रेज करू शकता ती ऑर्डर घेण्यासाठी. करेक्ट. आणि मग ऑब्विसली तुम्ही एका नेक्स्ट लेवलला जाता की आजपर्यंत तुम्ही 2,000 युनिट्स प्रोड्यूस करत होतात आता तुम्ही थेट 10,000 युनिटच्या लेवलला गेलात. कसं केलं? तुमच्याकडे कॅश असल्याशिवाय तुम्ही तो धंदा नाही जाऊ शकत. आणि आणि दुसऱ्यांकडून घेऊन जाऊ शकतो पैसे पण यार म्हटलं पण तसं मग त्यांना तुम्हाला काहीतरी काढून द्यायचं ऑब्लिगेशन ना आहे ना म्हणजे ते. तुमचं म्हणजे तुमचे प्रॉफिट मार्जिन रिड्यूसच झाला. पण काय आहे, हळूहळू दोन तुम्ही प्रकारे, 2-3 प्रकारे आपण पैसे म्हणजे फंड रेज करता येतो हा. बरोबर एक लोन किंवा इक्विटी. आपण बोललो बरोबर गेल्या वेळी. हा लोन म्हणजे कंपल्सरी तुम्हाला इंटरेस्टचं आलं. 7 8% जायचे. झालं.
इक्विटी म्हटलं की परमनंट मालकी, ऑब्लिगेशन आलं. मालकी तुम्ही शेअर केली. परमनंट ऑब्लिगेशन आलं. परमनंट म्हणून ऑब्लिगेशन. स्वतःच्या ऑपरेटिंग प्रॉफिट हा सगळ्यात बेस्ट सोर्स ऑफ फायनान्स आहे. बरोबर. असं त्यामुळे हे आपण बघायलाच पाहिजे सुरुवातीला, की किती पैसे आपले लावलेत, किती चाललेत एक्सपेन्स. आज हा कमी करत येतो का, हा हा पण जास्ती आहे माझ्या मते. या धंद्याच्या मानाने हा हा. 250 दाखवला ना, हा थोडासा हा. जास्ती आहे. नाही नाही, कमी म्हणजे जास्त करणं तर आहेच इफ यू आपल्यावरती. सी द पर्सेंटेज, आपण जस्ट एक गंमत म्हणून जर पर्सेंटेज पाहिलं नाही याचं, तर आपल्याला कळू शकेल की काय पर्सेंटमध्ये हा धंदा ह्याचा आहे, हे आपल्याला कळू शकेल. आपण एक मिनिटात बघूया. वेलकम टू नो. काहीतरी चुकतंय का रे? नाही, बरोबर आहे. ठीक आहे. समजा तर 4% आहे ना सेलच्या, इन्कमच्या आहे. हा. इन्कमच्या आहे, हा मटेरियलच्या जास्ती आहे. हा बरोबर. जर आपण रेफरन्स घेतला इकडे, हम्म. की आपण E2 घेतली आहे ना ही, हम्म. E3 जर घेतला, E3च्या हम्म. हिशोबाने घ्यायला पाहिजे. हम्म. तर हे जास्ती आहे थोडंसं. हे बघ, 8% आली आहे कॉस्ट, ही जवळपास 7%. हा इन्कमचा. जास्ती एक्सपेन्स आहे माझ्या बरोबर. मते. या मटेरियल, कारण मटेरियल कॉस्ट आणि याच्यात तू मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काढलेली आहे याच्यातनं बाजूला. बरोबर. देन दिस एक्सपेन्स इज मोर. हा जर कमी करता आला, समजा हा जर कमी करून, मी इथे डिलीट करतो फिगर जरा, आणि हा जर आपल्याला 150 पर्यंत आणता आला, मग दिस इज वेअर द कंपनीज आर वर्किंग. हा वाढला. मी तुला एक उदाहरण सांगतो म्हणून याच्यातलं. माझा भाऊ आहे प्रसन्न देशमुख म्हणून, नाशिकला राहतो. हां, तर ऐकण्याची स्टोरी आहे त्याची. तो एकदम छोट्या गावातला आहे, धुळ्यातला बेटाव म्हणून गाव आहे, छोटंसं खेडे. त्या खेड्यातला तो वाढलेला मुलगा, आणि त्यांनी इंजिनिअरिंगवर केलं, पुढे प्लास्टिक इंजिनिअरिंग केलं. मग छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करायचा. पहिले जळगावला केलं काम, मग धुळ्याला आला, मग पुण्यात केलं काम त्यांनी, सुप्रीममध्ये केलं, बजाजमध्ये पण केलं वाटतं. आणि मग त्याला प्लास्टिकमध्ये चांगला ब्रेक मिळाला, आणि मग तो एका मोठ्या कंपनी गेला, प्लास्टिक ओमनियम म्हणून कंपनी होती. त्याच्या आधी काहीतरी 3 वर्ष दुसरीकडे, तू कधी लिंक्डइन प्रोफाईल बघ, त्याचं इंटरेस्टिंग आहे. तर त्याला प्लास्टिक ओमनियममध्ये एकदम 5 कंट्रीजचं हेड असं त्याला पोझिशन मिळाली. आणि आता सध्या तो एक टिस्क का कुठला ग्रुप आहे, सम ग्रुप, त्याचा तो हेड आहे. आणि तो नाशिकला शिफ्ट झालाय. पुण्यातनं इतकं त्याचं कॅश प्रॉफिटवरती, किंवा इतकं बारीक नजर आहे ना स्वतःच्या, की त्यांनी आता तो वर्क फ्रॉम होम आणि कुठनंही करतो ना काम. वर्क फ्रॉम होम आहे आणि लुकिंग आफ्टर 22 कंट्रीज राईट नाव. 22 देशांचा तो मॅन्युफॅक्चरिंग हेड आहे. तिसरी पोझिशन कंपनीतनं, मोठी फॉर्च्यून 500 कंपनी आहे ही. तर नाव विसरलो, माझ्या डोळ्यासमोर आहे नाव. तर त्याला, तो नाशिकला शिफ्ट झाला पुण्यातनं. त्यांनी काय केलं, 5 खोल्यांचं घर घेतलं. पुण्यातून शिफ्ट झाला, पुण्यातला फ्लॅट तसाच ठेवलाय, तोही फ्लॅट तसा आहे. तिकडे त्यांनी 80 लाखात त्याला सगळं मिळालं तिकडे नाशिकला. आणि तिकडनंही तो जगात फिरतो सगळीकडे. ही इज डुईंग एव्हरीथिंग. त्याची एक रूम वेगळी केली आहे वगैरे. तिथं स्मार्ट आहेच तो. आणि मी त्याला म्हटलं, तुझं काम असतं काय असतं रे? तो म्हणला 22 प्लांट. आम्ही मध्ये एकदा त्यानं निमंत्रण करायला गेलो होतो आवाच्या लग्नाचं. त्यावेळेला तो म्हणला, मी रविवारी येईन तिकडे, नारायणगावला येईन म्हणलं. पण आमचं काम चालू असतानाच त्याला एक कॉल आला, आणि तो म्हणला, अरे मला शनिवारी मेक्सिकोला जायला लागतं. तर मला एक महिनाभर मी जाईन मेक्सिकोला वर समथिंग असं. कारण मग लॅटिन अमेरिकेतल्या सगळ्या कंट्रीला जाणार होतो असं. तर 22 प्लांटला जसे आपण इकडे 22 वर्कशॉप जातो ना, काही काही ठिकाणी 20 ठिकाणी इकडे तिकडे, तसे तो 22 कंट्रीज बघतो. 22 कंट्रीज मधले 22 प्लांट्स तो बघतो. बघतो म्हणजे काय करतो, तो म्हटला, मी सतत PNL 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 चालू असतं. सो प्रॉफिट अँड लॉस वरती सतत नजर आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर आम्हाला परवा जैन सरांचा वर्कशॉप केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की पडता सिस्टीममध्ये घनश्यामताची बिर्ला हेच करायचे, प्रत्येक प्लांटचा रोज संध्याकाळी किती प्रॉफिट आहे, आणि तो प्रॉफिट होत नाही तोपर्यंत ते बंद नाही करायचं. इतकी बारीक कडी नजर असली तर आपलं चालतं. तर आपण निदान मी हे म्हणतो की आपण निदान हे विषय आवर्जून घ्यायला लागलो आणि बोलायला लागलो, हीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, नाही का? तर मी हे स्टॉप करतो. तुला काय शेवटचे रिमार्क्स काय ऍड करायचे असतील? हो, शेवटचे 2-3 रिमार्क्स तुमचे आता बोलण्याला धरून की छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये हे काम सीईओ, फाउंडर, व्यावसायिक जो पण मालक आहे त्याच्याकडे येतं. मोठ्या कंपन्यांमध्ये हे कामासाठी सेपरेट माणूस नेमावा लागतो, आणि हे एवढं इम्पॉर्टंट आहे म्हणून ती CFO ची पोझिशन जन्माला आलेली आहे, चीफ फायनान्शियल ऑफिसर. दुसरं आहे की हे आपल्या लेवलला बऱ्याच वेळेला, आणि आता एखाद्या विशिष्ट कम्युनिटी म्हणून नाही, पण त्यांनी ते सिद्ध केलंय म्हणून सांगतो की हे मला, आता आपण जे खर्च बोललो, ते एका सिंगल माझं जे काय प्रॉडक्ट सर्व्हिस असेल त्याच्याबद्दल काढून मला शेवटी किती पैसे उरतायत, त्याला टर्म आहे युनिट इकॉनॉमिक्स म्हणून. ते गुजराती लोकांनी डोक्यात मांडलेलं असतं. म्हणजे मी मिसळ खायला गेलो, मार्कंड मिसळ, तर
एक डिश मिसळची 106 रुपयाची विकल्यानंतर मला किती पैसे मिळणार आहेत हे गल्ल्यावरती बसून मला माहित असतं, आणि मी एक अंदाज जोडत असतो की आज 3,000 मिसळ विकल्या, तेव्हा मला माहित असतं की मी आज किती पैसे घरी घेऊन आलो. आणि हे माहित असणं म्हणजे युनिट इकॉनॉमिक्सची जी प्रकार आहे तो आपल्यासाठी नवीन नाही, कारण भारत हा व्यावसायिकांचा देश आहे. भले ते ट्रेडिंग करत असेल, मागच्या पॉडकास्ट मध्ये मी म्हटलं की ते मोठ्या प्रमाणावरती कॅपिटल आता अवेलेबल झाले, ते त्यांच्या एकदा करत होते. तर हे माहित करून घे की युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे आता मी हे सगळं माझ्या ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग किंवा माझ्या ओव्हरऑल बिझनेस साठी काढलं. आता एका सिंगल ट्रान्झॅक्शन मधून मला किती पैसे मिळणार आहे हे माझ्या डोक्यात असलं पाहिजे. आणि मग पलता सिस्टीमचं उदाहरण दिलं की आजच्या दिवसात मग किती युनिट विकले गेले, सो आय नो हाऊ मच प्रॉफिटेबल आय एम फॉर डे वाईज. असं. तर तो एक प्रकार असतो, तो त्याच्यावरती लक्ष ठेवावं. म्हणजे आपल्याला मग दररोज त्याच्यात काहीतरी खूप जास्त व्हेरियन्स येणार नाही. महिन्यानंतर मला माझा बिझनेस काय झाला किंवा मिळतात. थोडं नेट कनेक्शन मध्ये मध्ये कमी सर. पडत आहे, म्हणून मला मध्ये व्हिडिओ बंद करावा लागला. परंतु हे जरा रिलेव्हंट वाटलं म्हणून आपण मध्ये एक घातला येस. पॉडकास्ट. तर अजून एक छान विषय आहे, सांगेन तुला. एक ओके. फ्रँचाईज मधले माझ्याकडे एक जरा चांगले व्यक्ती आता माहितीत आली. त्यांचे 28 फ्रँचाईज त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये रन केलेत. तर ते सगळं हे लिक्विडेशन वगैरे वगैरे बोलत असतात ते. तर त्यांच्याशी पण माझं बोलणं होईल. परफेक्ट. आता येतोय आवाज निशांत? हो, आला आला आला. येतोय. हां, ठीक आहे, आपण बंद करूया. कारण नेटचं जरा चालेल. थोडं कनेक्शनचा इश्यू आहे माझ्याकडे. हो, हरकत नाही. ओके.